आदिती, ये 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 बस. आदिती, अविनाशची आज एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्याच्या आधी त्याला आपल्याला काही महत्वाचे डिटेल्स आणि काही इनपुट्स हे मेल करायचे. आऊ, कशाच्या संदर्भात आहेत? अगं, आपल्या बऱ्याच टूर्स आहेत, पण आता कॉम्पिटिशन वाढतीये, त्यामुळे आपण आपल्या टूर्स इतरांपेक्षा कशा वेगळ्या आहेत, पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना जास्त आनंद देणाऱ्या कशा आहेत, हे सगळं आपल्या क्लायंटला प्रभावीपणे सांगायला हवं ना. त्यासाठी आपल्या टूर्स मध्ये काही चेंजेस करायला हवेत. यासाठी मला असं वाटतं आपल्या क्लायंट्सचाच आपल्याला जास्त उपयोग होऊ शकतो. बरोबर. क्लायंट्सचे जे काही सजेशन्स असतील ते जर आपण प्रत्यक्षात उतरवले तर त्यांचा आपल्यावर जास्त विश्वास बसेल. राईट. अहो, मला काय वाटतं, आपण प्रत्येक टूर नंतर क्लायंट कडून फीडबॅक घेतच असतो, पण त्याचा आपण फॉलोअप केला पाहिजे आणि नेक्स्ट टूर मध्ये आपण त्याप्रमाणे चेंजेसही केले पाहिजे. अजून फॅमिली टूर साठी आपण काहीतरी स्पेशल ऑफर दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येकाचा चॉईस वेगवेगळा असतो ना. सो सगळ्यांसाठीच आपली टूर प्रभावी कशी होईल किंवा त्यांच्यासाठी ती आनंदाची कशी होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. गुड. या संदर्भात जयनी काही महत्वाचे पॉइंट्स मध्यंतरी सांगितले होते, तर तू एक काम कर, जयला बरोबर घे, तुम्ही दोघं मिळून मेल तयार करा आणि अविनाशला पाठवा. आणि मुख्य म्हणजे 5च्या आत अविनाशला ती मेल जायला हवी, कारण 5:30 नंतर त्याची पुढची मीटिंग लाईन्ड अप आहे. हो, जयरामशी सुद्धा बोलून घेते मी. अगं, किती उशीर, पण बरं झालं आलीस, तर लवकर ये आणि जरा याच्याकडे लक्ष दे. मी प्रेझेंटेशन तयार केलंय, पण एकदा वाचून घे जरा. थँक्यू. थँक्यू. हो, कारण मला वाटलंच नव्हतं तू माझ्याशी कधी एवढ्या हक्काने बोलशील. मला आवडेलच तुला मदत करायला. बोल, काय करायचं? रजनी, तू. मी म्हणजे कोणी दुसरं येणं अपेक्षित होतं का? अरे, तू माहितीये का कसा रिॲक्ट होतोयस? की सांगायचं होतं भलत्याच कुणाला तरी आणि सांगितलं भलत्याच कुणाला तरी असा. रजनी. ओ सॉरी. आत्ता तुला मदतीची गरज आहे आणि मी ती करायला हवी. दे, काय वाचायचंय सांग. नाही, नको. मी वाचलंय, मी बघतो, होईल. जय, नको ना रागव. आय एम सॉरी. मी चेष्टा करत होते तुझी. आणि हे बघ, मला माहितीये की तू माझ्याशीच एवढ्या हक्काने बोलू शकतोस ना, कारण तुझा विश्वास आहे माझ्यावर. म्हणजे दुसरं कोणीही मदत करेल तुझी, पण मग क्रेडिट स्वतःच घेऊ. सॉरी. मी आता गप्प बसते. मी तोंडाला कुलूप घालते आणि फक्त काम करते. जय. रजनी, अगं खरंच चोखे मी करेन. ठीक आहे, मग काय. मी असंच समजते की तू दुसऱ्याच कोणाची तरी वाट पाहत होतास. ठीक आहे, वाचून बघ एकदा. काय आहे? माझ्या नवीन प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन करतोय. जय, चांगलं प्रेझेंटेशन आहे, पण हा जो सेकंड पॉइंट आहे ना,
तू जरा ब्रीफ केलंस तर. म्हणजे मी तटस्थपणे बघतेय ना या सगळ्याकडे, त्यावरून वाटतंय असं. नाही चांगलं आहे ना, आपल्याला नेहमीच आपण जे काही केलं ते आवडतच असतं ना. सो थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघून सांगणं खूपच चांगलं आहे. मग अजून एक सांगू? सॉरी, राहू दे, जाऊ दे. नाही सांग ना. ओके, हे बघ, हे जे आहे ना, तू आत्ता इथे हवी होतीस अदिती.